हाय फ्रेंड्स, आज ना मी ब्रेडचा पिझ्ज़ा बनवायचा ट्राय करणार आहे. म्हणजे पिझ्ज़ा ट्राय करणार आहे घरी. तर मग त्याचा सॉस रेडी आहे. ह्याच्यात मी मेयोनीज टाकलं आहे, शेजवान चटणी, नॉर्मल टमॅटो सॉस आणि हा रेडी. माझ्याकडे हा सॉस होता म्हणून हा टाकला. जर का नसेल तरी टाकला नाही ते चालेल. आणि ह्याच्यात चिली फ्लेक्स आणि ग्रीन काय पण टाकलंय, ऑर्गॅनो पण टाकलंय. हा झाला आहे. तो आता पुढची स्टेप. सो हाय फ्रेंड्स, आज मी ब्रेड बसून पिझ्ज़ा बनवणार आहे. तो हा पिझ्ज़ा सॉस आहे, म्हणजे पिझ्झासाठी सॉस बनवला आहे खाली पैसा लावायला. तर मग मी ह्याच्यात मेयोनीज, टमॅटो सॉस, शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, ऑरेंजनो हे टाकलं आहे. आणखीन हा माझ्याकडे सॉस होता, हा टाकलेला आहे. टाकला नाही तरी चालतं, पण माझ्याकडे होता म्हणून मी ट्राय केलं, जस्ट टाकलं. आणि हा रेडी झाला आहे की आता व्हेजिटेबल्स कटिंग करेन. सो हाय फ्रेंड्स, हे व्हेजिटेबल्स आहेत. त्याच्यात मी टमॅटो आणि शिमला मिरची टाकली आहे. कांदा नंतर टाकणार आहे, कारण कांदा लगेच टाकलं की हे होतं. ह्याच्यात टमॅटो सॉस, जो की हा सॉस बनवताना जे टाकलं होतं ना तेच टाकलं आहे, सेम टू सेम. आणि ह्याच्यात कॉर्न, वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची पण टाकू शकतात, बट मी हे तीनच टाकले सब ज्या घरात होते भाजी. मी हे रात्री भूक लागली आहे मला, त्याच्यामुळे बनवते. सो मला आणखीन काही घरी आवत असेल तर टाकू शकतात. आता मी ब्रेड घेईल, ब्रेडवरचं. हाय फ्रेंड्स, आता मी काय केलं आहे, 2 लेअर केले. खाली मी हा सॉस लावलेला आहे आणि त्याच्यावर बटर लावले पहिले, मग हा सॉस लावला आहे, मग चीज टाकले आणि मग आता परत मी ह्याला खाली सॉस लावलेला आहे. परत त्याच्यावर हे जे मिश्रण केलं होतं ना ते लावलं आहे. आणि मग कांदा टाकलेला आहे, चीज आणि पनीर एवढं टाकलं आहे. आणि थोडासा मेसी झाला आहे माझं किचन थोडंसं. ठीक आहे, ओके, बट ठीक आहे, काम करताना मेसी होईल. आता मी हे तव्यावर ठेवेल आणि वरतून टोपलं ठेवेल वाफ लागण्यासाठी त्याला, आणि मग होऊन जाईल रेडी. सो हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला असं सांगितलं होतं, खाली मी सॉस, चीज आणि बटर लावलं आहे, वरतून परत सॉस लावलेला आहे. आणि मग व्हेजिटेबलचे हे चीज आणि बटर